उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त गावी तसंच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं तयारी सुरू केली आहे। महामंडळानं राज्यात ज्यादा 764 बसद्वारे दिवसाला 521 ज्यादा फेऱ्यांचं नियोजन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं महिला उद्योजकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे। स्वर्णिमा योजना अंतर्गत मागासवर्गीय महिलांना 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज अवघ्या 5% व्याजदरानं दिलं जाणार आहे। सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जाते। राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लागू असतानाही पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी असलेली तरतूद घटल्याचं समोर आलंय। एकूण तरतुदींपैकी जवळजवळ निम्मी रक्कम या योजनेवर खर्ची पडणार असल्यानं अन्य योजनांना कसा निधी मिळणार हा सवाल उपस्थित झालाय। 1 रुपयात पीक विमा योजनेऐवजी सुटसुटीत नवी पीक विमा योजना आणली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत केली। तसंच 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली। येत्या वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत। या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केलं। राज्याचा आरोग्य विभाग आधीच व्हेंटिलेटरवर असताना आता विविध रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे। स्त्रीरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यानं महिलांना आजाराचं निदान करताना तसंच आजारावर उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। आंदोलनकर्त्यांचं हक्काचं ठिकाण असलेल्या ऐतिहासिक आझाद मैदानात आता केवळ 12 तासच आंदोलन करता येणार आहे। यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना 2 आठवड्यात जारी करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथे एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं समोर आलंय। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका 25 वर्षीय तरुणाचा बस थांब्यावर मंगळवारी मृत्यू झाला। या घटनेनं हळहळ व्यक्त होतीये। एसटीमध्ये भाडेवाढ होऊन देखील अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात प्रशासन हतबल ठरल्याचं दिसून येत आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये प्रतिदिन प्रवासी संख्येत 3 लाखांनी घट झाली आहे। मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कापूरबावडी जंक्शन परिसरात सुरू आहे। या कामासाठी येथील हलक्या वाहनांसाठी सुरू असलेला उड्डाणपूल बंद करण्यात आलाय। मेट्रोच्या कामासाठी किमान महिनाभर येथील उड्डाणपूल बंद राहणार आहे। पुणे शहरातील वाहतुकीची गती वाढवण्यासाठी पुढील टप्प्यात रस्त्यांची वाहन क्षमता वाढवण्याला प्राधान्य देण्याचं निश्चित करण्यात आलंय। तसंच रस्त्यांचा पूर्णतः वापर वाहतुकीसाठीच व्हावा या दृष्टीनं देखील नियोजनाला सुरुवात झाली आहे। मुंबईत येत्या काही दिवसातच क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार आहे। मागील वर्षी सुरू केलेले कंत्राट 4 एप्रिलला संपणार असून त्यानंतर हे कंत्राट वाढवण्यात येणार नाही। वाढत्या तक्रारींमुळे पालिकेनं हा निर्णय घेतलाय। बेकायदा फलक, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स नेमके कुणाकडून लावले जातात याबाबत काहीच ठोस माहिती मिळत नाही आणि त्यामुळे बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात अडचणी येतात असा दावा राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आलाय। पुणे शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बंद ठेवलं जात असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे त्यासाठी आता गृहप्रकल्पातील एसटीपी प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण तयार केलं जाणार आहे। तसंच सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत की नाही यावर देखील ऑनलाईन पद्धतीनं लक्ष ठेवलं जाणार आहे। पुणे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासाठी 500 किलोमीटर लांबीच्या केबल्स शहरात टाकण्यात येणार आहेत। यातील 230 किलोमीटर लांबीच्या अंतरात एकाच वेळी खोदाई होणार आहे। पुणे महापालिका डांबर उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी ठेकेदारामार्फत करत आहेत आणि त्यातच महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारानं एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीला देखील विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पुणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा 2024-25 आयोजित केली होती। यामध्ये पुणे महापालिकेच्या IWMS प्रणालीला द्वितीय क्रमांकाचं 6 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालंय। मालमत्ता कर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं विविध उपाययोजना राबवल्यात। याची दखल राज्य सरकारनं घेतली आहे। सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि 10 लाख रुपयांचं पारितोषिक देखील महापालिकेनं पटकावलंय।
मुंबई विमानतळाभोवती नियमांचं उल्लंघन करत उंच इमारती उभारण्यात आल्यात आणि या बांधकामामुळे विमान उडण्यास आणि उतरण्यास अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे या उंच इमारतीच्या काही मजल्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हायकोर्टात देण्यात आली आहे। तर या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले आहेत। नवी मुंबईमध्ये 12.5% योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या भूखंडावरील विकास तसंच पुनर्विकासाला चालना देण्यासाठी इमारतीच्या अनुज्ञेय उंचीमधून स्टिल्ट पार्किंगची उंची वगळण्यात आलेली आहे आणि यामुळे नवी मुंबईतील भूखंडाच्या विकासाला चालना मिळणार आहे। भारतातील महिला आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वेगानं वाढतंय। मागील 10 वर्षात कॅन्सर रुग्णांची संख्या 5.5 लाखांनी वाढली आहे। सध्या भारतात कॅन्सरचे 15,70,000 रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे। कॅन्सर रुग्णांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलंय। पुण्यात महावितरणाकडून तब्बल 25,000 ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। ग्राहकांनी थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडळामध्ये गेल्या 24 दिवसात 25,434 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आलेत। तब्बल 5 तास झालेल्या या चौकशीत कोरटकरनं अपेक्षित सहकार्य केलं नाही। दरम्यान कोरटकर माहिती लपवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे। परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशींच्या आई आणि भावाचा जबाब घेण्यात आल्याची माहिती सीआयडीकडून देण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या राहुरी इथे महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी रास्ता रोको करण्यात आला। आमदार शिवाजी कर्डिले आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं। मात्र आरोपीला तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। कल्याण-शीळ रोडवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली। याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांना बसला। विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी 2 तास लागल्यानं दुपारी शाळेत येणाऱ्या मुलांना चक्क सुट्टी घ्यावी लागली आणि परीक्षेच्या तोंडावर शाळा बुडत असल्यानं पालकांनी नाराजी व्यक्त केली। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा नामकरणाचा वाद टोकाला गेलेला आहे। अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वात नसल्याचा दावा महंत सुधीरदास यांनी केलाय। त्र्यंबकेश्वरमध्ये जी बैठक झाली त्याला आखाडा परिषदेचं नाव देणं चुकीचं असल्याचं दास म्हटलंय। नागपूर दंगलीबाबत प्रसार माध्यमांवर प्रतिक्रिया देत असल्यानं भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना धमकी देण्यात आली। जो तुम कर रहे हो वो ठीक नहीं है, तुम्हारे साथ जो होगा वह ठीक नहीं होगा अशा शब्दात इंटरनॅशनल कॉलच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आली आहे। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषद सभापती राम शिंदेंकडे हक्कभंग दाखल केलाय। शिवसेनेचे माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते कुणाल कामरा विरोधात आक्रमक झाले। त्यांनी कामरा विरोधात माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तर अकलूज, वेळापूर आणि नातेपुते या पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह गाणं गायल्यामुळे मालवणमधील शिवसैनिकांनी कुणाल कामराचा निषेध केला। भरड नाक्यावर जोरदार घोषणा देत कामराच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले। मुंबईच्या जुहूमध्ये बेस्ट बसनं ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला मागून धडक दिल्याची घटना घडली। सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही। ऐश्वर्याच्या टीमकडून लवकरच या अपघाताची पूर्ण माहिती दिली जाणार आहे। सांगलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली। बीडचे निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या समर्थनार्थ सामाजिक संघटनांनी आंदोलन केलं। डॉक्टर थोरात यांचं निलंबन रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली। वेतनवाढीची अधिसूचना लागू होऊन देखील वाहकांना 5 महिन्यांपासून वाढीव वेतन मिळालं नाही आणि त्यामुळे नागपुरातील बस सेवा ठप्प करत कंत्राटी कामगार संघटनेनं पालिकेविरोधात संप पुकारलाय। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी झाडाच्या आड लपून वेगानं धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीनं तसा आरोप केला। अंशतः वेग वाढला तरी कारवाई होत असल्याचा आरोप करत वंचितनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दौंडमधील अर्भक प्रकरणावर पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उघड्यावर फेकण्यात आलेल्या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन त्या परीक्षणासाठी पाठवण्यात आल्यात। अहवाल आल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं देशमुख यांनी स्पष्ट केलं। नागपूरच्या कळमना परिसरातील गोडाऊनला भीषण आग लागली। गोडाऊनमधील प्लास्टिकमुळे ही आग वेगानं पसरली तर शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं।
पुण्यातील येरवडा परिसरात मद्यप्राशन करून लघुशंका करणारा आरोपी गौरव आहुजाला जामीन मंजूर झालाय। पुणे सत्र न्यायालयाकडून अटी शर्तींवर गौरव आहुजाला जामीन मंजूर करण्यात आलाय। वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये हजारो अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत। एका होर्डिंगच्या परवानगीवर 3 ते 4 होर्डिंग लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पालिकेचं करोडोंचं नुकसान होत असून पालिका अधिकारी डोळेझाक करत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 312 ठिकाणाहून आरोग्य विभागाचे पाण्याचे नमुने घेतले होते। त्यापैकी 79 ठिकाणचे नमुने पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलंय। या भागातील नागरिकांनी फिल्टर वापरून किंवा उकळवून पाणी प्यावं लागतंय आणि पिण्यायोग्य पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। भिवंडी नारपोली येथील गोडाऊनमधून 26 लॅपटॉप चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। कारवाईमध्ये 24 लाख हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 26 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे। यातील 18 बोगस डॉक्टरांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयातून उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागात या 26 डॉक्टरांची यादी आली होती। पनवेलमधील इमारत बांधकाम साईटवर गोळीबाराची घटना घडली। या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून आरोपी फरार आहे। पनवेलच्या पारगाव गावात ही घटना घडली आहे। सांगलीच्या आष्टाजवळ भरधाव डंपरनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 3घांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झालाय। बाप-लेकाचा मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होतीये। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाट तरोडी भागात भर दिवसा एकाची हत्या करण्यात आली। नरेश वालदे असं मृतकाचं नाव असून तो एक चित्रकार होता। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झुडपाला आग लागल्यानं जवळच असलेल्या कंपनीमधील भंगाराला आग लागली। या आगीमध्ये भंगार जळून खाक झालं असून अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे बाळूमामांचा भंडारा मोठ्या उत्साहात पार पडला। दरवर्षी भागवत एकादशीला बाळूमामांचा भंडारा सोहळा पार पडतो। या सोहळ्यात मोठ्या संख्येनं बाळूमामांचे भक्त उपस्थित राहतात आणि भंडाऱ्याची उधळण करतात। महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या सद्गुरू बाळामामा भंडारा उत्सवादरम्यान उद्या होणाऱ्या महाप्रसादासाठी राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरीत बाळूमामा रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्यात आल्यात। 19 बग्गीतून आणलेल्या घागरींचं निढोरीच्या हनुमान मंदिरात पूजन करण्यात आलं। इंदापूर तालुक्यातील शहागावात बाळूमामांचा भंडारा उत्सव पार पडला। बाळूमामांच्या पालखीची मिरवणूक काढून 5 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। फाल्गुन वद्य भागवत एकादशीनिमित्त पंढरीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नामदेव पायरी, महाद्वार, चंद्रभागा नदी यासह दर्शन रांगही भाविकांनी गजबजून गेली। तर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंदिर समितीकडून परिसरात शेड नेट उभारण्यात आले। नागपुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आलं। या शोमध्ये विमानाच्या विविध मॉडेलचं आणि ड्रोन उडवून विद्यार्थिनींना विमानाची माहिती देण्यात आली। या शोचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या हस्ते झालं। 27 मार्चला पार पडणाऱ्या रमजान निमित्त भुसावळ शहरातील मशिदीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तर खडका रोडवरील रजा टॉवर चौकात खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सध्या बाजारात येत असलेल्या कांद्याला मिळत असलेला दर पुरेसा नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होते। पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये 26 मार्च रोजी कांद्याचे दर हे 12 रुपयांपासून 18 रुपयांपर्यंत होते। गेल्या 2 दिवसात कांद्याची आवक कमी झाल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलं। राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 11,080 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 6,824 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाला सर्वसाधारण दर हा 2,859 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात 147 बन्सी, हायब्रिड, लोकल आणि शरबती या जातीच्या गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात झाली। फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची आवक बाजारात होऊ लागली। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, पण दरवर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पादन आणि आवक कमी असल्यामुळे यावर्षी हापूस आंब्याचे दर वाढलेलेच असतील अशी भावना यार्डातील काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। सांगली जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांनी 77,06,364 टन ऊसाचं गाळप केलं। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 18,95,346 क्विंटलनं साखरेचं उत्पादन घेतलंय।